दोस्तों, आज हम देखेंगे क्रिप्टोग्राफी। उसमें हम पहला पॉइंट देखेंगे प्लेन टेक्स्ट। द प्लेन टेक्स्ट इज नोन एज द क्लियर टेक्स्ट, मीन्स एनीवन हू नोज द लँग्वेज कॅन इझिली रीड द मेसेज. म्हणजेच काय, हा प्लेन टेक्स्ट काय असतो तर हा एक क्लिअर टेक्स्ट असतो, त्याच्यामध्ये काहीच आपण मॉडिफिकेशन केलेलं नसतो. ते प्लेन टेक्स्ट समोरचा यूजर ज्याला आपली लँग्वेज कळते तो आपला प्लेन टेक्स्ट वाचू शकतो. द ओरिजिनल मेसेज इज नोन एज द प्लेन टेक्स्ट. म्हणजे जरा आपण जर सेंडरने रिसिव्हरला हॅलो हा वर्ड पाठवला आणि हॅलो वर्ड हा ॲज इट इज पाठवला तर त्याला आपण प्लेन टेक्स्ट म्हणू शकतो. आणि जर आपण हॅलो वर्ड हे इन्क्रिप्ट करून जर पाठवला तर त्याला आपण सायफर टेक्स्ट म्हणतो. सायफर टेक्स्ट. When the plain text is codified with the help of any suitable scheme, then the resultant message is known as the cipher text. म्हणजे जेव्हा एक प्लेन टेक्स्ट हा एका अल्गोरिदमनं किंवा एन्क्रिप्शनच्या अल्गोरिदमनं जर एन्क्रिप्ट केला आणि तो रिसिव्हरला पाठवला तर त्या टेक्स्टला सायफर टेक्स्ट म्हणतात. म्हणजेच दी कोडेड मेसेज इज नोन ॲज दी सायफर टेक्स्ट. आता आपण बघूयात क्रिप्टोग्राफी. क्रिप्टोग्राफी काय असते? क्रिप्टोग्राफी हे एक एन्शियंट आर्ट आहे आणि सायन्स आहे. कशामधलं तर रायटिंग इन सिक्रेट मेसेज. In areas like data and telecommunications, cryptography is most important when communicating over any untrusted medium. क्रिप्टोग्राफी काय तर हे एक एन्शियंट आर्ट आणि सायन्स आहे. कशामधलं तर रायटिंग इन एरियाज लाईक डेटा अँड टेलिकम्युनिकेशन. क्रिप्टोग्राफी ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कधी इन कम्युनिकेशन, जेव्हा आपण एकदा अनट्रस्टेड मीडियमसोबत कम्युनिकेट करतो. इट इन्क्लूड्स इन नेटवर्क, पर्टिक्युलरली इन इंटरनेट. क्रिप्टोग्राफी नॉट ओनली प्रोटेक्ट्स डेटा फ्रॉम अल्टरेशन, इट कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर द ऑथेंटिकेशन ऑफ युजर. बघा, क्रिप्टोग्राफी काय करत नाही तर हे जास्त फक्त प्रोटेक्टच करत नाही तर हे ऑथेंटिकेट बी करतो युजरला. तर त्याच्यानंतर आपण एक डायग्राम काढायची. त्याच्यामध्ये काय आहे, एक रीडेबल मेसेज, क्रिप्टोग्राफिक सिस्टीम आणि अनरीडेबल मेसेज. ॲप्लिकेशन्स ऑफ क्रिप्टोग्राफी. फर्स्ट, डेटा हायडिंग. The original use of cryptography is to hide something that has been written. म्हणजेच काय, क्रिप्टोग्राफीचा ओरिजिनल यूज काय आहे तर हाईड करायचं. काय हाईड करायचं? जे रिटन आहे. Second, digitally code. Means cryptography can be applied to software, graphics or voice. That is, it can be applied to anything that can be digital code. म्हणजेच क्रिप्टोग्राफी हे डिजिटली कोडेडवर बी अप्लाइड करू शकतो, जसं की सॉफ्टवेअर, ग्राफिक्स और वॉइस. इलेक्ट्रॉनिक पेमेंट. म्हणजेच आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक पेमेंट करतो तेव्हा आपल्याला काही फॉल्ट देऊ शकतात. त्या मेसेज आपण क्रिप्टोग्राफीने ॲनालाइज करू शकतो. मेसेज ऑथेंटिकेशन म्हणजेच एखाद्या मेसेजला ऑथेंटिकेट करायला, म्हणजेच की ते करेक्ट डेस्टिनेशनपासून आलेलं आहे का हे ऑथेंटिकेट करायला पण मेसेज ऑथेंटिकेशन म्हणजेच क्रिप्टोग्राफी यूज केलेली जाते.